दोन्ही टीमचे 12 मॅन चला. प्रणव चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. प्रणव निगडे एक अफलातून ताबडतोड सुरुवात त्याच्या बॅटमधून पाहिली आपण आणि त्यानंतर सामनावीर पुरस्काराने त्याला आपण गौरवित करतोय. आकर्षक अशी असणारी ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे आकर्षक असं मेडल देऊन आपण त्याला या ठिकाणी गौरवित करणार आहोत. चला बॅटर शिव राधानगर टायटन्स फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. आज 7 सामने आपल्याला खेळवायचे आणि यानंतर वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि मोरे वस्ती लायन्स इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, याची देखील नोंद घ्या. वालवा वस्ती फायटर्स आणि वडकी गावठाण चॅलेंजर्स यांच्या आयोजनातून मात्र तिसरं पर्व ह्या मैदानावरती संपन्न होत आहे. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग पर्व तिसरं. 2 पर्व अतिशय उत्साहात अतिशय थाटामाटात संपन्न झालेत आणि तिसऱ्याही पर्वातील आज 5वा दिवस या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळेल. 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी, 12 दिवसीय क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, 12 दिवसीय क्रिकेटचा महोत्सव या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतोय. क्रिकेट रसिकांनी देखील डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ख्याती संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असलेली पाहायला मिळते. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण ऑनलाईन देखील अनेक क्रिकेट रसिक स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. खरं तर अविरत सेवा पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील होते. जयवंत दादा खोलते आणि त्यांची संपूर्ण टीम नक्कीच पाहायला मिळेल. प्रणव निगडे चला मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. इंदवी केबल नेटवर्कचे असणारे सर्व युवा उद्योजक आदरणीय अमोल दादा मोडक यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत. खरं तर सातत्याने क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. अगदी क्रिकेटवरती आतोनात प्रेम असणारं व्यक्तिमत्व आणि तरुणांच्या पाठीवरती खंबीरपणे हात ठेवणारं व्यक्तिमत्व अमोलदादा मोडक यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. 12th मॅन आलेत का? सलामीची जोडी दाखल झाली आहे. सुनील ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकला स्वप्नील, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय शेवाळे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. पंचांचा इशारा आला जाईल. लेट्स द प्ले, सामन्याला होईल सुरुवात. मॅच क्रमांक 2 इथे देखील आक्रमण होतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवतायत फलंदाज आणि पहिला चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के चौकार. धडक बेधडक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. चौकाराने इथे धावफलक उघडलाय आणि बॅटने इथे देखील आक्रमण होतं. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. सिंगल डबलचं समीकरण, 2 धावा येतील. स्वप्नील आटपाडकर आणि दुसऱ्या बाजूने सुनील शिंदे ही जोडी आहे. इथे आक्रमण आडव्या बॅटने मिड विकेट. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. चौकार. पहिल्याच षटकातील दुसरा चौकार आहे. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय समोरच्या दिशेने मयूर सर आहेत. अगदी दौंड तालुक्यातील खेडगाव नगरीचं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो. त्याचप्रमाणे गजानन सर आपण पाहतोय. कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर तिसऱ्या बाजूने खास जुन्नरवरून ज्यांचं आगमन स्पर्धेच्या निमित्ताने झाले मयूर मोरे सर पाहायला मिळतील. आपलंही मनापासून सरच्याचं स्वागत. त्याचप्रमाणे आमचे मुख्य ऑपरेटर अंकुश सर नक्कीच पाहायला मिळतात. तर या सर्वांवरती नजर कैद ठेवण्याचं काम आमचे पीटीसी लाईव्हचे ओनर जयवंत दादा कोलते करताना पाहायला मिळतात. त्यांचंही मनापासून सहर्षाचं स्वागत आम्ही करतो. ऑफिशियल टीममध्ये जर पाहिलं तर 2 अनुभवी पंच आहेत. संकेत सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, हिमांशू सर आपण पाहतोय गेले 5 दिवस यशस्वी भूमिका पार पाडताना पाहायला मिळाले. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय परंतु तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. तर दुसऱ्या बाजूने लेखनी सम्राट म्हणून भूमिका बजावतायत अभिषेक शेवाळे सर. त्यांचंही मनापासून सहर्षाचं स्वागत आम्ही करतो.
आणि मानाचा करंडक वडकी प्रीमियर लीग एक यशस्वी स्पर्धा सातत्याने ह्या मैदानावरती संपन्न होते. पहिलं षटक संपेल धावफलकावरती 15. उर्वरित 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पीरसाहेब तरुण मित्र मंडळ बालवा वस्ती त्याचप्रमाणे अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या आयोजनातून मात्र तिसरं पर्व संपन्न होताना पाहायला मिळेल. आडबाटने चेंडू खेळला. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. 9+2 अर्थात 3 धावा अतिरिक्त स्वरूपात येत आहेत. धावफलकावरती 18. 18 रन ऑन बोर्ड. समोरच्या दिशेने आक्रमण तर ठोकलाय. चेंडू सरळ जाईल डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 18. 18+6 24 धावा आहेत. इथे देखील समोर दिशेने आक्रमण होताना पाहायला मिळेल, परंतु अगदी आपण पाहूया मनावाचा संपर्क चेंडूचा नसेल. चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. सुनील शिंदे ऑन स्ट्राईक आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये झुलते. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने 25. हा चेंडू इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. सुनील शिंदेला वारंवार बीट केलं जात आहे. निखिल गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. निखिल गायकवाड आपलातून कामकाज करताना पाहायला मिळतील. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले. झेल सुटलाय परंतु नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 9+2 अर्थात 3 धावा येतील. 28 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पुनश्च एकदा बीट केला जात आहे सुनीलला. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. अवांतर धावा जरूर आल्यात परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू देखील येताना पाहायला मिळालेत आणि एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज निखिल गायकवाड. क्षमता सुनील शिंदे मध्ये देखील आहे मोठे फटके घेण्याची. इथे अगदी आपण पाहू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावत पळत चेंडूपर्यंत पोहोचतायत. पुनश्च एकदा 2 धावेंसाठी पलायन होतंय. 2 धावा सुरक्षितरित्या येतील. षटक संपतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 30 धावा 15च्या सरासरीने धावा आल्यात. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सागर गाडे सज्ज होताना पाहायला मिळतात. स्ट्राईकच्या दिशेने स्वप्नील. नॉन स्ट्राईकला आता मात्र सुनील पाहायला मिळत आहेत. छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचला होताना सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. खास हांडेवाडीवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आदरणीय बंटी शेठ हांडे साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे इन स्विंग होताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाही आहे. स्वप्नीला इथे बीट केलं जाईल. डॉट चेंडू आहे. पुढे सरसावत आक्रमण तर झालंय. आडवा बॅटने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावतोय. 32 धावा आहे. पुरंदरच्या पोटी एक धुरंदर जन्माला आला. त्या राजाचं नाव होतं छत्रपती संभाजीराजे भोसले. अवघं 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं. एकही लढाई न हरलेला राजा म्हणून ज्या राजांची नोंद इतिहासाने घेतले ते राजांचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे. आणि 32 या धावसंख्येवरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. स्वप्नील बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. स्वप्नील बाद होत आहेत तर न्यू बॅटर निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 32 धाबा आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आणि अगदी आपण पाहूया इथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार.
38 धावा धावफलकावरती आहेत. 38 लॉस ऑफ 1 विकेट. 38 धावा संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती होत आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे व्हाईट बॉलचा इशारा. डाव्या इष्टीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. अवांतर धावा संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. इथे आक्रमण झालंय, परंतु सीमारेषेच्या लगत झेल मात्र या ठिकाणी होतोय आणि फलंदाज होईल बाद. निलेशला परतावं लागेल. आक्रमण होतंय हळूवाररित्या. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत धावांसाठी धावा 2 धावा येताना पाहायला मिळतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. तीन षटकं संपतायत. 42 धावा आहेत. तिथे चौथ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू आडबाटने खेळलेला पाहायला मिळाला आणि 2 धावा पहिल्या चेंडूवरती येतील. अक्षय कटके गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. हा चेंडू बॅट चालकीचे आणि कॉट बिहाइंड विकेटची शिकार. सुनीलला देखील परतवण्यामध्ये यश. 9 चेंडू आणि 15 धाव्यांची खेळी सुनीलची आहे. विकेट. चव्वेचाळीस धावसंख्येवरती तिसऱ्याही क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. अगदी वारंवार धक्के दिले जात आहेत शिवराधानगर टायटन्स संघाला, परंतु न्यू बॅटर मस्कू मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अनुभव प्रचंड मोठा आहे. शेवटच्या क्षणामध्ये आक्रमण करावं लागेल. शेवटचं षटक आपण पाहतोय. निर्णायक षटक डेथ ओव्हर हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहावं लागेल. यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. अक्षय कटके पहिला चेंडू आल्यासरशी आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत धावांसाठी धाव पाहायला मिळेल. 2 धावा येतील आणि 2 धावसंख्येच्या मदतीने 46 46 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आडव्या बॅटने हवाई फायर नो बॉलचा इशारा तर आहे आणि हा चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस षटकार. धावफलकावरती नजर टाकूया. 53 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण शेवटच्या क्षणामध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 53 लॉस ऑफ 3 विकेट. मस्कू मोडक आक्रमण करतायत. अक्षय कटकेवरती होते आक्रमण. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला. शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास आणि इथे दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावचीच स्वरूपात होतोय बाद. विकेट.
आणि आता जर पाहिलं तर वडील आणि दुसऱ्या बाजूने मुलगा अर्थात पिता पुत्रांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकच्या दिशेने करण मोडक नक्कीच पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून स्ट्राईकला बसकू मोडक आहेत. इथे आक्रमण समोरच्या दिशेने चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय जाईल आणि इथे फलंदाज होईल बाद. विकेट विकेट येताना पाहायला मिळेल. तर न्यू बॅटर अनिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अडचणींचा सामना जरूर करतोय परंतु एक सन्मानजनक स्कोर उभारलाय. 55 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. अर्धा संघ नक्कीच तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलाय. थोडासा कानमंत्र मात्र करणच्या माध्यमातून दिला जातोय अनिलसाठी. तर कानमंत्राचा उपयोग करावा लागेल. हा चेंडू देखील बॅट चालकीची एज आणि याचबरोबर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन पोहोचेल. एक धाव आली आहे आणि या एका धावेबरोबर धावा बनवल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा बनवल्यात. विजयासाठी 24 चेंडू आणि 57 धाव्यांचं टार्गेट. यानंतरचा होणारा सामना वडकी गावठाण चॅलेंजर्स विरुद्ध मोरे वस्ती लॉयन्स. दोन्ही कर्णधारांना विनंती आपण या ठिकाणी यायचंय टॉस करण्यासाठी. चला चला बोथ कॅप्टन लवकरात लवकर या. दाणेफेक आपण करतोय. तत्पूर्वी आता मी विनंती करेल मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा संघ शिव राधानगर टायटन्स. आता क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. प्रथमतः फलंदाजी केली आहे आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 56 धावा बनवल्यात. विजयासाठी 57 धाब्यांचं टार्गेट दत्तनगर वॉरियर संघासमोर आहे. तर सलामीची जोडी दुसऱ्या बाजूने दत्तनगर वॉरियर संघ तुमचे देखील दाखल होणं गरजेचं आहे. बोथ कॅप्टन चला नाणेफेक आपण करतोय. हनुमान पतसंस्थेचे संचालक सोमनाथ रामनजी मोडक आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचंय. आपल्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जातो. चला अण्णा. काय घेतलं मोरे वस्ती लॉयन्स यांनी टॉस जिंकून या ठिकाणी फिल्डिंग घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. सुनील जी वराळे आपलं या ठिकाणी स्वागत. पहिला चेंडू आणि इथे पंचांकडे अपील होताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आली जाते विकेट. फलंदाज होईल बाद. सुरुवात दुसऱ्या डावाची मात्र सुरेख होताना पाहायला मिळेल. रामला इथे परतवण्यामध्ये यश जे येताना पाहायला मिळत आहे. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं वडकी प्रीमियर लीग 2025 यांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. आयोजक पीरसाहेब
तरुण मंडळ वलोवस्ती अखिल रामनवमी उत्सव वडकीगाव यांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. रोहित मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. तेवीस चेंडू 57. आता मात्र विजयाचं समीकरण शनोशनी सामन्याचं समीकरण बदलणार यात मात्र शंका नाहीये, कारण दोनही संघ विजयाच्या आकांताने धावत आहेत. क्रिकेटच्या लढाईत मागे कधी सरायचं नसतं, जिंकता आलं नाही म्हणून लढणं कधी सोडायचं नसतं. शेवटच्या क्षणापर्यंत लढाई मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल, कारण दोनही संघ विजय मिळवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. विजय महत्वाचा आहे. हा चेंडू बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे, गॅप शोधला जाईल. दोन क्षेत्ररक्षकांची दरी भेटली आहे, शर्यत तर लागली आहे. शर्यत मात्र चेंडू जिंकेल आणि आल्या सरशी रोहित मैदानाच्या आतमध्ये चौकार खेळताना पाहायला मिळतोय. 4 धाबा आहेत. चौकाराने संघाचं खातं उघडलंय. 22 चेंडू 53 धाबा. कोई लक्ष्य बनू से के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नाही जाता. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. इथे देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. दोन क्षेत्ररक्षकांची दरी पुन्हा एकदा भेटली जाईल. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. लागोपाठचा दुसरा खणखणीत सनसनीत चौकार. शानदार चौकारांनी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या चेंडूवरती जरी रामची विकेट आली असेल ना, परंतु रोहित त्याची कमी बाजू देत नाहीये. इथे रोहित सर्वांना मोहित करतायत आणि लागोपाठचे 2 चौकार खेळलेत. गोलंदाज गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होतील. स्वप्नील इथे देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. झेल घेण्यासाठी प्रयास होता. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. सीमारेषेच्या लगत चेंडू अडवलाय. तोपर्यंत 2 धावांसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतोय. 10 धावा आहेत. पहिल्याच क्रमांकाचं षटक मार्गस्थ असेल स्वप्नील. हा चेंडू अगदी आपण पाहूया, डावेष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आभंतरच्या मदतीने 11 धावा आहेत. इथे देखील आक्रमण समदिशेने होत आहे. अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळेल आणि इथे देखील हा चेंडू सुसाट वेगात बंदुकीतून गोळी सुटावी असा सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. 15 धाबा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण आणि आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होत आहे. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. एक चेंडू अजूनही या षटकातील बाकी असलेला पाहायला मिळेल. हा चेंडू देखील आडबाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील त्या ठिकाणी. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. 1 बाद 16 धावा आहेत. शेवटच्या 18 चेंडू आणि बनवायच्या 41 धावा. अभी तो असली मंजिल पाना बाकी है. अभी तो असली मंजिल पाना बाकी है. अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तोलना पूरा आसमान बाकी है. धनंजय मैदानाच्या आतमध्ये आहेत. धनंजय जर षटकार हॅट्रिक, एक षटकार जरी खेळला तरी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक बंटी शिरांडे यांच्या माध्यमातून आहे. इथे आडबाटने चेंडू खेळलाय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. इथे देखील आक्रमण करण्यासाठी प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न होतोय. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाईल. तोपर्यंत अगदी 2 धावा आहेत. धावांसाठी धाव वारंवार होताना पाहायला मिळते. धावा जमवण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज झेल टिपतायत आणि इथे कॉटन बोर्ड विकेटची शिकार. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2.
21 धावसंख्येवरती दुसऱ्याही क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेला पाहायला मिळेल. बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सूरज म्हटलं की नक्कीच आशेची किरण आज मैदानावरती पाडावी लागतील, कारण संघाच्या फार मोठ्या अशा अपेक्षा या सूरजच्या खांद्यावरती असणार आहे. जबाबदारी आहे, जबाबदारी पार पाडायची आहे, त्यासाठी कष्ट सूरजला देखील घ्यावे लागतील. समोर दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आल्यासरची पाठीमागे परतवण्यामध्ये यश. जड पावलांनी सूरज देखील तंबूच्या आश्रयाला पोहोचताना पाहायला मिळतील. स्वप्नीला अफलातून झेल टिपताना पाहायला मिळाले. फलंदाज होईल बाद. विकेट. सागर गाडे न्यू बॅटर दाखल होत आहेत. हा चेंडू देखील समोर दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तिथे मिसफिल्ड, चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे चारके चौकार. अशा प्रकारच्या चुका जर तुम्ही करत असतील ना तर संघाच्या महागाईला आग लावणार यात मात्र शंका नाहीये. चुका टाळाव्याच लागतील. 2 षटक संपतील. 25 धाबा आहेत. इथे देखील आक्रमण समोर दिशेने होतोय. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न होतोय. इथे देखील अडबाटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. सिंगल डबलचं समीकरण पुन्हा एकदा अवलंबलं जाते. 2 धावा इथे देखील. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. आक्रमण करावं लागेल. युद्धनीती नक्कीच अवलंबावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखावी लागणार यात मात्र शंका नाहीये. हा चेंडू देखील पुढे सरसाबत खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते. पंच अपील फेटाळत आहेत. 30 धावा धाव फलकावरती. इथे देखील आक्रमण चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आहेत. धावफलकावरती 32 धाबा आहेत. 7 चेंडू 25. इथे आक्रमण होत आहे. डिपेक्सचा कव्हर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि इथे रोहितची खेळी देखील संपुष्टात. करण अफलातून झेल टिपतायत. विकेट. इथून पाठीमागे वर्षांमध्ये पहा करण नक्कीच 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपण त्यांना पाहिलं. 2 पर्वांमध्ये मस्कू मोडक यांचे चिरंजीव आहे, परंतु या वर्षी जर पाहिलं तर संघाने टाकलेला विश्वास आणि संघाचा विश्वास मात्र करण मैदानाच्या आतमध्ये सार्थ ठरवताना पाहायला मिळतात. अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या फलंदाजीच्या जोरावरती विजय केल्या जातात, अनेक स्पर्धा गोलंदाजीच्या जोरावरती विजय केल्या जातात, परंतु प्रत्येक क्रिकेटची मैदाने अशी आहेत ती क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील विजय करता येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहू शकतो जॉन्टी रोड्स नावाचा खेळाडू आहे. अगदी क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती साबनाबीर सारखा पुरस्कार आणि त्यानंतर कित्येक मैदानं जॉन्टी रोड्स या खेळाडूने क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती गाजवलेली आपण पाहिली आहेत. 6 चेंडू 25 धावा विजयाचं समीकरण. मस्कू मोडक शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला चेंडू आडबाटने आक्रमण तर झालंय आणि इथे झेल सुटताना पाहायला मिळेल जीवनदान मैदानाच्या आतमध्ये. करणने जो झेल घेतलाय त्या झेलसाठी राहुल शेठ शिवाजी बोडक साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक इथं देखील 2 जीवदान मैदानाच्या आतमध्ये दिली जात आहेत.
ही जीवदानं किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड होता परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतात. नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून आहे. नो +1. इथे देखील जीवनदान म्हणावं लागेल. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 36 धावा आहेत. 4 चेंडू 21. तोडाफोडा राज्य करा. इथे आक्रमण समोरच्या दिशेने 1 हँडेड झेल घेण्याचा प्रयत्न परंतु चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. बागाची दाड आणि फोडला पाड. पहिला तर आलाय. शेवटचे 3 चेंडू 15 धावा. धडधड प्रेशर वाढवणारा सामना. दबाव दडपण दोनही बाजूने आहे. इथे देखील समोरच्या दिशेने फ्लायटेड चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील चेंडू पर्यंत सिंगल डबलचं समीकरण अवलंबलंय. 2 धावा वाऱ्याच्या वेगात पळून पूर्ण आहे. धावफलक 2च्या मदतीने 44 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 2 चेंडू 13 धाब्यांची गरज. 2 षटकार आले तर सामना बरोबरीच येताना पाहायला मिळेल. इथे मात्र अगदी आपण पाहूया पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येतोय. अनुभव काय असतो मित्रांनो या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मस्कू मोडक आहेत. प्रचंड मोठा अनुभव खांद्यावरती घेऊन खेळतायत. शेवटचा 1 चेंडू 13. यष्टांच्या पुढे चेंडू अडवलाय की काय यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे आणि निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. फेल डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. शेवटचा 1 चेंडू 13. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट येईल आणि याच बरोबर या सामन्यावरती विजय नक्कीच. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. पुढील सामना चला मोरे वस्ती या ठिकाणी कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग 2025 या लीगच्या लाईव्ह सौजन्य प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय पिंटू शेठ मोडक यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान होत आहे.